नमस्कार फ्रेंड्स, संध्या रेसिपीजमध्ये मी संध्या आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते। फ्रेंड्स, आज आपण एकदम चटपटीत, एकदम टेस्टी, जी भाजीलाही वापरू शकतो, वरण भात पोळीसोबतही खाऊ शकतो, फक्त पोळीसोबत सुद्धा खाऊ शकतो, अशी एकदम चटपटीत लसणाची चटणी बनवणार आहोत। पण त्या अगोदर अजून जर तुम्ही संध्या रेसिपीज या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज संध्या रेसिपीज या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेलचे बटन दाबायला विसरू नका। चला तर मग आपण एकदम चटपटीत लसणाची चटणी बनवायला सुरुवात करू। त्यासाठी मी येथे 100 ग्रॅम लाल मिरची घेतलेली आहे। ही मिरची जास्त तिखट नाही, आपल्याकडे असलेली मिरची जर जास्त तिखट असेल तर तिचे बी काढून घ्यायचे आणि नंतर ही मिरची आपल्याला वापरायची आहे। आता मी एका कढईमध्ये मिरची बुडेल इतपत पाणी टाकून घेतलेलं आहे। कुठल्याही चटणीसाठी लाल मिरची वापरताना मिरची ही कमी तिखट वापरायची आहे आपल्याला। आता आपल्याला या कढईवर झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची। आपण पाहू शकता आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे। आता 5 मिनिट ही मिरची अशीच आपल्याला या पाण्यामध्ये उकळून घ्यायची आहे। 5 मिनिटानंतर आपण पाहू शकता आपली मिरची ही नरम झालेली आहे। 5 मिनिटानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आणि ही मिरची थोडी थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे। सर्व मिरची ही आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे। आता आपल्याला मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून या मिरचीची जाडसर पेस्ट वाटून घ्यायची आहे। आपण पाहू शकता खूप बारीक पेस्ट वाटलेली नाही, थोडी जाडसरच पेस्ट वाटून घेतलेली आहे मी। आता एक कढई गरम करायला ठेवायची आणि कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे। या चटणीसाठी तेल थोडं जास्तच लागतं। आता 1 वाटी लसण मी बारीक चिरून घेतलेला आहे। लसण चिरून घेतल्यामुळे खूप छान टेस्ट येते आपल्या चटणीला। आता हा लसण तेलामध्ये आपल्याला हलका फ्राय होऊ द्यायचा। आपण पाहू शकता आपला लसण हलका फ्राय झालेला आहे। आता आपण वाटून घेतलेली लाल मिरचीची पेस्ट यामध्ये घालून घ्यायची आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। 2 ते 3 मिनिट हे मिश्रण आपल्याला असंच तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटानंतर आपण मिरची उकडलेलं 1 वाटी पाणी घ्यायचं आहे आणि हे पाणी मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून हे पॉट विसळून आपल्याला या चटणीमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि ही चटणी व्यवस्थित हलवून घ्यायची आहे। आता या कढईवर आपल्याला 4 ते 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून द्यायचं आहे। 4 ते 5 मिनिटानंतर आपण पाहू शकतो आपल्या चटणीला छान तेल सुटलेलं आहे आणि चटणीतलं पाणीही बऱ्यापैकी आटलं आहे। आपल्याला ही चटणी खूप घट्ट करायची नाही, थोडी पातळच ठेवायची आहे। आता या चटणीमध्ये आपल्याला 1 चमच टोमॅटो सॉस आणि 1 चमच सोया सॉस टाकून घ्यायचा आहे। हे पूर्णतः ऑप्शनल आहे, आपल्याकडे जर नसेल तर नाही टाकले तरीही चालते। 1 चमच जिरे पावडर, अर्धा चमच मिरेपूड आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता या चटणीमध्ये आपल्याला 1 चमच साखर टाकून व्यवस्थित कालून घ्यायची आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे। गॅस बंद केल्यानंतर 2 ते 3 लिंबाचा रस आपल्याला या चटणीमध्ये घालून घ्यायचा। आपण व्हिनेगरचाही वापर करू शकतो, त्यामुळे ही चटणी 1 ते 2 महिने फ्रीजमध्ये चांगली राहते। थंड झाल्यानंतर ही चटणी हवाबंद डब्यामध्ये भरून आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायची आहे।